तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 152 आणि 152 पेजवर शेवटची ओळ आहे, मध्येच आहे शंका. बरोबर? काय शंका आहे? पूर्व पक्षी म्हणतो इस उक्त लक्षण की अयम घटः इत्यादि प्रमा विषय अव्याप्ति ही होवे है. काहे ते? ता घटपटाधिक सर्व प्रपंच का ब्रह्म ज्ञान करिके बाद होई जावे है. या ते 3 घटपटादिको विषय सो अबाधितपणा है नहीं. ठीक आहे, चला. तर आपला विषय चालू आहे प्रमा. वृत्तीचे 2 भेद केले होते, प्रमावृत्ती, अप्रमावृत्ती. त्यात पुन्हा त्या प्रमावृत्तीचे 2 भेद, ईश्वराश्रया प्रमा, जीवाश्रया प्रमा. ईश्वराश्रया प्रमेचं लक्षण केल्यानंतर जीवाश्रया प्रमेचं लक्षण केलं. काय लक्षण केलं होतं? लक्षण काय होतं? अनधिगत अबाधित विषयाकार अंतःकरणवृत्ती प्रतिबिंबिता चित्त जीवाश्रया प्रमा. ठीक. तर या लक्षणामध्ये आलेले जे पद आहेत त्या पदांचं प्रयोजन आपण काल पाहिलं. त्याच्यानंतर पूर्व पक्षाने शंका पण केली होती की या लक्षणाचा समन्वय कुठंच होणार नाही, अर्थात या लक्षणामध्ये असंभव दोष येतो असं बोलला होता. कोण? पूर्व पक्षी. परंतु सिद्धांत्यांनी अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यापासून उत्पन्न होणारी जी ब्रह्म आत्म्याच्या एकतेला विषय करणारी अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीमध्ये लक्षणाचा समन्वय करून दाखवला. त्याच्यामुळे कुठंच लक्षणाचा समन्वय होत नाही असं म्हणणं बरोबर नाही. अर्थात लक्षणामध्ये असंभव दोष येत नाही. हे झालं. पुन्हा आता शंका करतोय पूर्व पक्षी. म्हणे ठीक आहे, लक्षणात जरी असंभव दोष येत नसला तरी अव्याप्ती दोष मात्र येतो. कोण म्हणतो आहे? पूर्व पक्षी. अव्याप्ती दोष म्हणजे काय बरं? असंभव दोष म्हणजे की लक्षणाचा कुठंच समन्वय न होणं, त्याला म्हणायचं काय? असंभव. आणि अव्याप्ती म्हणजे कुठंतरी एखाद्या लक्षावर जरी समन्वय झाला पण एखाद्या लक्षावर समन्वय लक्षणाचा न होणं त्याला म्हणतात काय? अव्याप्ती. पूर्व पक्षी म्हणतो जरी अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यापासून उत्पन्न झालेली जी जीव ब्रह्माच्या एकतेला विषय करणारी अंतःकरणाची वृत्ती, तिथं जरी या प्रमा लक्षणाचा समन्वय होत असला तरी पण व्यवहारामध्ये अयम घटः अयम पटः इत्यादी जी वृत्ती आहे तिला प्रमा म्हणून म्हटलं जातं. पण त्या वृत्तीमध्ये तुमच्या प्रमावृत्तीचं जे लक्षण आहे जीवाश्रित प्रमा, त्या प्रमेचं लक्षण समन्वित होणार नाही. एका ठिकाणी लक्षणाचा समन्वय होऊ राहिला, एका ठिकाणी होत नाही, याचा अर्थ लक्षणामध्ये दोष येत आहे. कोणता? अव्याप्ती. मग म्हणे का हो? हे पूर्वपक्षी सांग बरं, अयम घट अयम पट इत्यादी ठिकाणी कसं काय लक्षणाचा समन्वय होणार नाही की ज्यामुळे तो अव्याप्ती म्हणत आहे? तर त्याचं म्हणणं आहे का लक्षणाचा समन्वय होत नाही? तर तो सांगतोय, पंक्ती पहा पुन्हा, शंका. इस उक्त लक्षण की अयम घटः अयम पटः पाहिजे पण ठीक आहे, काही हरकत नाही. इत्यादी प्रमाविषय इत्यादी प्रमेच्या ठिकाणी अव्याप्ती ही होवी. काय ते कसं काय बरं? कारण बघा पुढे आलंय, ता घटपटाधिक अलग्निपट ता घटपटाधिक सर्व प्रपंच का ब्रह्मज्ञान करिके बाद होई जावे. घटपटादी जेवढा म्हणून प्रपंच आहे त्या सर्व प्रपंचाचा ब्रह्मज्ञानाने काय होतो? बाद होतो. मग आता त्या वृत्तीचे विषय जे घटपटाधिक आहेत ते बाधित आहेत का अबाधित आहेत? बाधित आहे.
आणि आपल्याला विषय कसे पाहिजे होते? अबाधित. मग जर विषय बाधित आहे आणि लक्षणामध्ये तर अबाधित असं विषयाचं विशेषण दिलेलं आहे, अनधिगत अबाधित विषयाकार असं पाहिजे. मग घटाकार जरी अंतःकरणाची वृत्ती झालेली असली तरी ज्या विषयाकार अंतःकरणाची वृत्ती झाली आहे असा जो त्या वृत्तीचा विषय घट तो कसा आहे? बाधित आहे. आणि म्हणून लक्षणाचा समन्वय होणार नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. ता घटपटाधिक सर्व प्रपंच का ब्रह्मज्ञान करिके बाद होई जावे है. लागलं याते म्हणून 3 घटपटाधिक ओ विषय सो अबाधितपणा आहे नाही. घटपटांच्या ठिकाणी बाधितपणा आहे का अबाधितपणा आहे? बाधितपणा आहे. अर्थात विषय बाधित आहे. आपल्याला अबाधित विषयाकार अंतःकरणाची वृत्ती पाहिजे होती. तिच्यात प्रतिबिंबित चैतन्याला आम्ही प्रमा म्हणतो. आता इथं लक्षणाचा समन्वय होणार नाही. परंतु अयम घट अयम पट इत्यादी वृत्तीला प्रमावृत्ती म्हणून मानले गेलेले आहे आणि तिथं तर लक्षणाचा समन्वय होत नाही. मग लक्षाच्या एका देशावर लक्षण जात नाही म्हणून लक्षणात दोष आला. कोणता? अव्याप्ती. कोण म्हणतो आहे? पूर्वपक्षी. आता त्याचं उत्तर देतात सिद्धांती. समाधान. ता प्रपंच का यद्यपि ब्रह्मज्ञान करिके बाद होवे है. त्या प्रपंचाचा ब्रह्मज्ञानाने बाद होतो ही गोष्ट जरी खरी असली तथापि तरी पण ता ब्रह्मज्ञान ते पूर्व म्हणजे ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर संसार दशाविषयी संसार कालात संसार दशेमध्ये व्यावहारिक सत्तेमध्ये ता प्रपंच का बाद होता नाही. भले ब्रह्मज्ञानानंतर बाद होतो परंतु प्रपंच कालात तर त्या घटपटादी विषयांचा होत नाही. काय? बाद. प्रपंच कालात ते घटपटाधिक विषय कसे आहेत? अबाधित आहे. अर्थात अबाधित अशा घटपटादी विषयाकारच झालेली आहे. कोण? अंतःकरणाची वृत्ती. आणि म्हणून त्या वृत्तीत जे प्रतिबिंबित चैतन्य त्याला प्रमा म्हणायला हरकत नाही आहे. अर्थात अव्याप्ती येत नाही. का अव्याप्ती येत नाही? की प्रपंच कालात जगत स्थिती कालात ते विषय कसे आहेत? अबाधित आहेत. आपल्याला प्रपंच स्थिती कालात अबाधित असले तरी आपलं काम चालतंय. कळलं की नाही? तथापि ता ब्रह्मज्ञान ते पूर्व संसार दशा विषय म्हणजे संसार दशेमध्ये ता प्रपंच का बाद होता नाही. लागला अर्थ? याते म्हणून सो प्रपंच भी ता संसार दशा विषय अबाधित ही है. म्हणून समस्त प्रपंच संसार दशेमध्ये कसा आहे? अबाधित आहे. याते म्हणून ता घटपटादी प्रपंच विषयक प्रमाविषय घटपटादी जो प्रपंच त्या प्रपंचाला विषय करणारी जी वृत्ती प्रमावृत्ती तिच्यामध्ये याते ता घटपटादी प्रपंच विषयक प्रमाविषय ता उक्त लक्षण की अव्याप्ती होवे नाही. अर्थात अव्याप्ती दोष येत नाही. लागलं एवढं? आता याच्यावर पुन्हा शंका करतो. कोण? पूर्वपक्षी. म्हणजे जर असं असेल तर काय अडचणी सांगतायत? शंका. इस प्रकार का जो अबाधित पद का अर्थ मानोगे तो भ्रांति ज्ञान विषय भी ता प्रमा के लक्षण की अतिव्याप्ती होवेगी. बघा आता पूर्वपक्षी म्हणतो आम्ही अव्याप्ती दाखवली परंतु तुम्ही त्या अव्याप्तीचं निरसन केलं. काय म्हणून? की प्रपंच कालामध्ये अबाधित विषय आहेत. आहे की नाही? भले ब्रह्मज्ञान झाल्यावर बाद होऊ द्या पण ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर तर अबाधितच आहे ना. प्रपंच कालात म्हणजे भ्रम कालात अबाधितच आहे. आणि जर प्रपंच कालात अबाधित विषय आहे तदाकार असलेल्या वृत्तीत प्रतिबिंबित चैतन्याला प्रमा म्हटलं जात आहे. अर्थात लक्षणामध्ये अव्याप्ती दोष येत नाही. तर अव्याप्ती दोष येत नसला तर मग तुमच्या या कथनामुळे अतिव्याप्ती दोष तुमच्या गळ्यात पडतो. कोण म्हणतो आहे? पूर्वपक्षी. म्हणजे कसं काय अतिव्याप्ती? तर ध्यान द्या. त्याचं म्हणणं आहे की समजा भ्रम आहे सर्प अयम सर्प तर सर्पाकार वृत्ती झाली की नाही? मग सर्पाकार वृत्ती झाली आहे तर तिथं विषय कोण आहे त्या वृत्तीचा? सर्प आहे. तो अनधिगत आहे की नाही? अनधिगत आहे. अबाधित आहे की नाही? म्हणजे बाधित आहे. म्हणजे कसं काय? रज्जू ज्ञान झाल्यावर बाद होतो. अहो म्हणजे रज्जू ज्ञान झाल्यावर बाद होतो ना. पण तिथपर्यंत जायचंच कशाला? तर रज्जू ज्ञान होण्याच्या अगोदर जोपर्यंत सर्पाची प्रतीती येत असते तोपर्यंत तरी तो कसा आहे? अबाधित आहे.
जसं इकडं तुम्ही काय लावलं की ब्रह्मज्ञान झाल्यावर बाद होत असेल होऊ द्या, त्याच्याशी घेणं नाही, पण ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर तर अबाधित आहे ना. तसं तिकडं बी आम्ही म्हणू काय, रज्जूचं ज्ञान होण्याच्या अगोदर सर्पाकार वृत्ती आहे, तो जो सर्प आहे तो कसा आहे, अबाधित आहे. मग तिथं सुद्धा लक्षणाचा समन्वय होऊन जाईल, कारण तिथल्या वृत्तीचा विषय सुद्धा जो सर्प तो कसा झाला, अनधिगत अबाधित विषय झाला सर्प, तदाकार वृत्ती, आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहेच, मग तिलाही प्रमा मानावं लागेल. अर्थात प्रमा नसून अयम सर्प ही वृत्ती प्रमा नाही आहे, पण प्रमावृत्तीचं लक्षण तिच्यावर चाललं, समन्वित झालं, म्हणजे काय झाली, अतिव्याप्ती झाली. कोण म्हणतो, पूर्व पक्षी. अतिव्याप्ती समजली सर्वांना. पंक्ती पहा पुन्हा, शंका. इस प्रकार का जो अबाधित पद का अर्थ मानोगे, अबाधित पदाचा असा अर्थ तुम्ही मानाल, म्हणजे कसा, अधिष्ठान ज्ञान होण्याच्या अगोदर अबाधित आहे की नाही. इकडं ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर अबाधित, तिकडं रज्जू ज्ञान होण्याच्या अगोदर अबाधित, असा अर्थ जर मानला तर, इस प्रकार का जो अबाधित पद का अर्थ मानोगे तो भ्रांति ज्ञान विषय भी, भ्रांति ज्ञान अयम सर्प इत्याकारक भ्रांति ज्ञान, तिथं देखील ता प्रमा के लक्षण की अतिव्याप्ती होवेगी, त्या प्रमेच्या लक्षणाची काय होईल, अतिव्याप्ती होईल. कोण म्हणतो, पूर्व पक्षी. का बरं सांगतोय तो, जिस कारण ते, ज्यामुळे की ता भ्रांति ज्ञान के विषयभूत शुक्ति रजतादिक भी है की नाही. भ्रांति ज्ञानाचा विषय कोण, शुक्ति रजत, शुक्ति रजत म्हणजे रजत, सर्प इत्यादी. ता भ्रांति ज्ञान के विषयभूत विषय स्वरूप शुक्ति रजतादिक भी ता भ्रांति काल विषय अबाधित ही है की नाही. भ्रांति कालात ते कसे आहे, अबाधित असेच आहे, अधिष्ठानाचं ज्ञान होण्याच्या अगोदर. म्हणून लक्षण केलं कशाचं, प्रमावृत्तीचं, चाललं कुठे, भ्रमवृत्तीवर, म्हणजे काय झाली, अतिव्याप्ती. कोण म्हणतो, समाधान. आता सिद्धांती त्या पूर्व पक्षाच्या शंकेचं समाधान करतात. ते शुक्ति रजताधिक ता भ्रांति काल विषय अबाधित हुए भी अनधिगत नहीं है. उत्तर देत आहे ना, पहा. ते जी शुक्ति रजताधिक आहे ना, म्हणजे ठीक आहे, भ्रांति कालात, भ्रांति कालात अर्थात अधिष्ठानाचं ज्ञान होण्याच्या अगोदर अबाधित आहे, मान्य आहे आम्हाला. कोण म्हणतात, सिद्धांती. तरी पण तुमच्या प्रमेचं लक्षण जाणार नाही कुठं, भ्रमज्ञानावर. कोण म्हणताय, सिद्धांती. म्हणजे कसं काय, जर भ्रांति कालात अबाधित तुम्ही मानायला लागले सर्पाधिकाला, तर लक्षण जाईल की. तर सिद्धांती म्हणतात जाणार नाही. म्हणजे कसं काय, तर म्हणे एक आणखीन पद आहे त्या लक्षणात, त्याचा तुम्ही विचार करा. त्याचा तुम्ही विचार केला नाही. म्हणजे आणखीन एक कोणतं पद आहे, अनधिगत हे पद आहे. ते अनधिगत पद दिलेलं असल्यामुळे भ्रमज्ञानावर लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. म्हणजे कसं काय बरं, सांगा जरा, स्पष्ट करून सांगताय. समाधान. ते शुक्तिरस्ताधिक ता भ्रांति काल विषय, त्या भ्रमज्ञान भ्रमकालामध्ये अबाधित हुए भी, वर सांगितलेल्या रीतीनुसार अबाधित असले तरी देखील अनधिगत नाही आहे. अनधिगत नाही आहे. अनधिगत म्हणजे काय बरं, अनधिगत शब्दाचा कालार्थ केला होता. अनधिगत म्हणजे अज्ञात, अधिगत म्हणजे ज्ञात, अनधिगत म्हणजे अज्ञात. अर्थात अज्ञात सत्तावाला, त्याला म्हणायचं काय, अनधिगत. ठीक आहे ना. घट अनधिगत आहे का अधिगत आहे, घट कसा आहे, घटाला तुम्ही जाणलं नाही, घटाकार वृत्ती जो होत आहे तेव्हा वृत्ती तो घट कसा आहे, अधिगत आहे का अनधिगत आहे, अनधिगत आहे की नाही. म्हणजे अगोदर अज्ञात आहे, तो अनधिगत आहे, अर्थात त्याला अज्ञात सत्ता आहे. म्हणजे आपली वृत्ती तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर तो उत्पन्न झालेला आहे. कोण, घट अनधिगत आहे. हा स्मृती ज्ञानाचा विषय मात्र कसा असतो, अधिगत असतो, तो अनधिगत नसतो. कळलं की नाही. हा मग जसं घट अनधिगत आहे का, त्याला अज्ञात सत्ता आहे. म्हणजे आपण जरी त्याला पाहिलेलं नसलं तरी कोणीतरी त्याला उत्पन्न केलेलं आहेच ना, अज्ञात सत्ता आहे. तसं सर्पाचं ज्ञान होण्याच्या अगोदर त्या रज्जूवर सर्प अगोदरच कोणीतरी उत्पन्न केलेलं आहे का, नाही आहे.
मग सर्पाची सत्ता कशी आहे? अज्ञात सत्ता आहे का ज्ञात सत्ता आहे? अज्ञात सत्ता कुठे? अज्ञात सत्ता तेव्हा म्हणता येईल जेव्हा आपली वृत्ती तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर उत्पन्न झालेला असेल तर. पण असं आहे का? जाऊन विचारा बरं त्या रज्जूला, अगं रज्जूताई, आम्ही तुझ्यापर्यंत येण्याच्या अगोदर तुझ्या ठिकाणी सर्प झालेला होता ना? ती म्हणेल काय काय बोलताय तुम्ही? सर्प? कोण सर्प? सर्प सुद्धा तिला माहित नाही आहे. कळलं की नाही? मग तुमची वृत्ती जेव्हा तिथं जाते रज्जूला ग्रहण करण्याकरिता, पण काही कारणामुळे रज्जूचं ग्रहण होत नाही आणि म्हणून रज्जूचं अज्ञान तसंच शिल्लक आहे आणि त्या अज्ञानात क्षोभ झाला म्हणजे सर्प उत्पन्न झाला. म्हणजे तुमच्या ज्ञान कालात सर्प उत्पन्न होत आहे. मग सर्पाची सत्ता अज्ञात आहे का? अज्ञात सत्ता नाही आहे की नाही? भला अधिगत बी नाहीये, अगोदर त्याला जाणलंय असं मी म्हणत नाही. अधिगत बी नाहीये स्मृती विषयासारखं, परंतु अनधिगत आहे का? नाहीये. आणि आपल्याला विषय कसा पाहिजे? अनधिगत पाहिजे. सर्प कसा आहे? अनधिगत आहे का? नाही आहे. आणि जर सर्प विषय अनधिगत नाही तर त्याच्यावर लक्षण जाईल का? जाणार नाही. म्हणजे अतिव्याप्तीचं वारण झालं. कोणतं पद दिलेलं असल्यामुळे? अनधिगत. अनधिगत पद दिल्यामुळे कसं काय अतिव्याप्तीचं वारण झालं? सर्प कसा आहे? ज्ञात सत्ता आहे त्याची. ज्ञान कालातच त्याची सत्ता आहे, अज्ञात त्याची सत्ता नाही आहे. घटासारखी जर अज्ञात सत्ता असती तर तिथं सुद्धा लक्षण समन्वय झाला असता. पण तो अधिगत आहे की नाही? काय ज्ञात सत्तावाला आहे, अनधिगत नाही. अज्ञात सत्तावाला नाही आहे. लक्षात आलं? पंक्ती पहा. समाधान सापडलं पद. समाधान ते शुक्ती रजता अधिक ता भ्रांती काल विषय. बरोबर? त्या भ्रांती कालामध्ये अबाधित हुएवी अनधिगत नाहीये. अर्थात सापडलं का? अज्ञात सत्ता वाले नहीं है. कोण? सर्पादी. अज्ञात सत्ता वाले आहे का? नहीं है. घटासारखे अज्ञात सत्ता वाले नहीं है. अज्ञात सत्ता वाले नहीं है, किंतु ज्ञात सत्ता वाले ही है. कसे ते? ज्ञात सत्ता वाले आहे की नाही? ज्ञात सत्ता वाले म्हणजे काय? ज्ञान कालातच त्यांची सत्ता आहे. आम्ही असं म्हणत नाही की स्मृती सारखं अगोदर जाणलेलं आहे असं नाही म्हणत, परंतु त्याची सत्ता कशी आहे? ज्ञात सत्ता आहे. ज्ञान कालातच सत्ता आहे असं. किंतु ज्ञान सत्ता वाले ही है याते. म्हणून ता भ्रांती ज्ञान विषय. सापडलं का? ता भ्रांती ज्ञान विषय ता उक्त. पुढे काय? प्रमाण के असं आहे ना, तर न खोडून टाका. प्रमा के असंच आहे, न जास्त छापला आहे. याते म्हणून ता भ्रांती ज्ञान विषय म्हणजे त्या भ्रम ज्ञानामध्ये ता उक्त प्रमा के लक्षण की. वर केलेले जे प्रमेचं लक्षण आहे त्या लक्षणाची अतिव्याप्ती होवे नाही. लागलं? तहा ज्ञातते पूर्व काल विषय जो विषय की सत्ता है ताका नाम अज्ञात सत्ता आहे. अनधिगत म्हणजे काय किंवा अज्ञात सत्ता म्हणजे काय याचं स्पष्टीकरण करता येईल. तहा ज्ञानते पूर्व. कोणत्याही वस्तूचं ज्ञान होण्याच्या अगोदर जर ती वस्तू जगात विद्यमान असेल तर तिला म्हणायचं काय? अज्ञात सत्ता आहे, म्हणजे अनधिगत आहे. कळलं? ज्ञानते पूर्व काल विषय. ज्ञान होण्याच्या अगोदरच्या काळामध्ये जो विषय की सत्ता आहे, जी विषयाची सत्ता असते, ताका नाम त्याला म्हणायचं काय? अज्ञात सत्ता आहे. और ज्ञान के समकाल जो विषय की सत्ता आहे, ज्ञान कालातच जी विषयाची सत्ता त्याला काय म्हणायचं? ज्ञात सत्ता. बघा, ज्ञान के समकाल जो विषय की सत्ता है ताका नाम ज्ञात सत्ता है. लगा अर्थ? आता सर्पाधिकाची सत्ता कशी आहे? ज्ञात सत्ता आहे. स्वप्न पदार्थाची सत्ता कशी आहे? ज्ञात सत्ता आहे. असं झालं का कधी? स्वप्नाचं ज्ञान होण्याच्या अगोदर 2 तास अगोदर उत्पन्न करून ठेवली आहे कोणीतरी तुमच्या हृदयात किंवा कंठामध्ये स्वप्न? असं नाही आहे ना. मग स्वप्न सुद्धा भ्रम आहे ना. भ्रमाचे विषय कसे असतात? ज्ञात सत्तावालेच असतात. भ्रमाचे जे विषय असतात त्यांना त्यांची सत्ता अज्ञात नसते. मग सर्प घ्या, रजत घ्या, स्वप्न पदार्थ घ्या, या सर्वांना कशी सत्ता आहे? ज्ञात सत्ता आहे, अज्ञात सत्ता नाही आहे की नाही? त्याचप्रमाणे प्रपंच सुद्धा भ्रमरूप आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्ञात सत्ताच आहे, ज्ञान कालातच सत्ता आहे की नाही? अज्ञात सत्ताच नाही आहे कुणाला? प्रपंचाला. म्हणून 2 वाद चालतात की नाही? कोणते? दृष्टी सृष्टीवाद,
सृष्टी दृष्टीवाद. सृष्टी दृष्टीवाद म्हणजे अज्ञात सत्ता. सृष्टी अगोदर आहे, नंतर सृष्टी, अज्ञात सत्ता. आणि दृष्टी सृष्टीवाद म्हणजे ज्या काळात दृष्टी म्हणजे ज्ञान, त्याच काळात सत्ता. याला म्हणायचं काय? ज्ञात सत्ता. कळलं की नाही? चला, काही पदार्थ ज्ञात सत्तावाले असतात, जसे भ्रमाचे पदार्थ. काही पदार्थ असे बी आहेत की व्यवहारात त्याला भ्रमरूप म्हणत नाहीत, पण ज्ञात सत्तावाले आहेत. उदाहरण, सुखदुःखाचं ज्ञान, सुखदुःखरूप विषय कसे आहेत? ज्ञात सत्ता आहे की नाही? ज्या काळात सुखाचं ज्ञान, दुःखाचं ज्ञान, त्याच काळात त्यांना सत्ता आहे, अज्ञात सत्ता नाही आहे. चला, म्हणून सुखदुःखाला विषय करणारी जी वृत्ती, अंतकरणाची वृत्ती, तिला प्रमा म्हणत नाही. ती सुखदुःख साक्षी भाष्य म्हटलेले आहे, प्रमा नाही आहे. का बरं? प्रमावृत्तीचं लक्षण तिथं घटित होत नाही, आहे की नाही? सुखदुःख रूप विषय जरी व्यवहारात अबाधित असला तरी अनधिगत नाही आहे, अर्थात अज्ञात सत्तावाला नाही आहे, अपितु ज्ञात सत्तावाला आहे. लागला अर्थ? चला, और ज्ञान के समकाल विषय जो विषय की सत्ता है ताका नाम ज्ञात सत्ता है इति. लागला अर्थ? अब प्रसंगते प्रमाण का लक्षण कय है. आता झाला इथपर्यंत विचार कशाचा? प्रमा. याचा अर्थ प्रमेयचा विचार पूर्ण संपला असं नाही आहे. मुख्य वृत्तीचे दोन भेद केले होते. कोण कोण? प्रमावृत्ती, अप्रमावृत्ती. त्या प्रमावृत्तीचे दोन भेद केले पुन्हा, ईश्वराश्रया, जीवाश्रया, आहे की नाही? तर थोडक्यात त्याचं विवेचन झालं. आता प्रसंग प्राप्त आहे म्हणून प्रमाणाचं लक्षण करतात, नंतर पुन्हा प्रमेयचा विचार अजून होणारच आहे. कळलं की नाही? पंक्ती पहा. अब प्रसंगते म्हणजे प्रसंगाला अनुसरून प्रमाण का लक्षण कय है, प्रमाणाचं लक्षण केलं जात आहे. तर काय? प्रमाकरणम प्रमाणम. बोला. प्रमाकरणम प्रमाणम. ठीक. तर प्रमा सांगितले आतापर्यंत. अशी जी प्रमा, त्या प्रमेचं जे करण, करण म्हणजे असाधारण कारण, त्याला म्हणायचं काय? प्रमाण. ठीक आहे. प्रमेचं जे करण त्याचं नाव प्रमाण. प्रमाकरणम प्रमाणम अर्थय पूर्व कथन करी जा जीवाश्रित प्रमा है, ता प्रमा का जो करण होवे है सो प्रमाण कहा जावे है. ठीक आहे ना? स्पष्टीकरण केलं प्रमाण. तर पूर्व कथन करी, वर कथन केलेली जो, जा म्हणजे जो जीवाश्रित प्रमा आहे, ता प्रमा का जो करण, त्या प्रमेचं जे करण आहे, सो प्रमाण कया जावे, त्याला प्रमाण असं म्हणायचं. प्रसिद्धच आहे प्रमाकरणम प्रमाण. उदाहरण देऊन सांगतात. जैसे अयम घटः, इस प्रत्यक्ष प्रमा का, ही प्रत्यक्ष प्रमा आहे. कोणती? अयम घटः, अयम पटः, ही प्रत्यक्ष प्रमा आहे. ठीक आहे. आणि या प्रमेचं जे करण कोण? चक्षुरेंद्रिय. आणि म्हणून चक्षुरेंद्रिय झालं काय? प्रत्यक्ष प्रमाण. ठीक आहे जी. पंक्ती पहा. जैसे अयम घट इस प्रत्यक्ष प्रमा का चक्षु इंद्रिय करण है, चक्षुरेंद्रिय करण है. बरोबर? कारण अयम घट या प्रत्यक्ष प्रमेय करिता असाधारण कारण आहे. कोण? चक्षु. आणि म्हणून चक्षु म्हणजे डोळा, हा काय झाला? प्रत्यक्ष प्रमाण. ठीक आहे. इंद्रिय हे काय आहे? प्रत्यक्ष प्रमाण आहेत. जैसे अयम घट इस प्रत्यक्ष प्रमा का चक्षुरेंद्रिय करण है याते, म्हणून सो चक्षुरेंद्रिय प्रमाण कहा जावे. चक्षुरेंद्रिय काय झाला? प्रमाण. इस प्रकार अनुमानादिक प्रमाणों विषय भी लक्षण जानी लेना. हे झालं प्रत्यक्ष प्रमाणामध्ये घटून दाखवलं लक्षण प्रमाणाचं. त्याचप्रमाणे अनुमान प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे वगैरे, तिथं सुद्धा असंच लक्षण समजून घ्यायचं. प्रमेयचं तिथल्या प्रमेयचं जे करण त्याला काय म्हणायचं? प्रमाण. जसं अनुमान प्रमाणापासून उत्पन्न होते कोण? अनुमिती प्रमाण. मग अनुमिती प्रमेयचं जे करण त्याला म्हणायचं अनुमान. उपमिती प्रमेयचं जे करण त्याला म्हणायचं उपमान. अशा रीतीने इस प्रकार अनुमानादिक प्रमाणो विषय भी प्रमाणांमध्ये देखील लक्षण जाणी लेना. ठीक. तहा. मग आता पदकृत्य करत आहे बघा. लक्षण केलंय प्रमाणाचं. काय लक्षण केलंय बरं प्रमाणाचं? बोला एकदा. प्रमाकरणम प्रमाणम. बरोबर? या लक्षणामधून प्रमा हे पद काढून टाका आणि लक्षण बोला. काय होईल? करणम प्रमाणम. ध्यान द्या. जे करण आहे त्याला प्रमाण म्हणावं.
असा अर्थ निघेल. म्हणजे मग एवढंच लक्षण करा की काय अडचण आहे. कशाला शब्द देत बसता तुम्ही अतिरिक्त प्रमाण. पूर्वपक्षी म्हणेल की नाही तर करणम प्रमाण. तर सिद्धांती म्हणतात अरे बावळ्या, जर एवढंच लक्षण केलं कोणतं करणम प्रमाण तर अतिव्याप्ती होईल. म्हणजे कुठं अतिव्याप्ती होईल म्हणजे कुठारादौ. कुठार माहिती कुठार. कुठार म्हणजे कुऱ्हाड. कुऱ्हाड वाकस वगैरे असतात की नाही, त्याच्यावर अतिव्याप्ती होईल. कारण ते सुद्धा कोणत्या तरी क्रियेचे काय आहे करण आहे. आणि जे करण आहे त्याला तुम्ही काय म्हणता प्रमाण. मग करण म्हणून सापडलं आपल्याला कोण कुठार, म्हणा म्हणजे त्यालाही प्रमाण. पण कुठाऱ्या कुऱ्हाडीला कोणी प्रमाण म्हटलेलं आहे का नाही. म्हणजे जो अलक्ष्य आहे तिथं जाईल लक्षण. म्हणजे काय होईल अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं कोणतं प्रमाण. मग नुसत्या करणारा आम्ही प्रमाण म्हणत नाही तर प्रमेयचं जे करण त्याला आम्ही म्हणतो काय प्रमाण असा अर्थ. तर हा करणम प्रमाणम इतना मात्रही म्हणजे एवढंच. जो म्हणजे जर ता प्रमाण का लक्षण करते, त्या प्रमाणाचं लक्षण केलं तर तर काय होईल छेदन रूप क्रिया के प्रति करण रूप जो कुठार है ताके विषय ता प्रमाण के लक्षण की अतिव्याप्ती होती. सापडलं. तर म्हणे छेदन रूप क्रिया. छेदन रूप क्रिया म्हणजे तोडणे रूप क्रिया. जसं कुऱ्हाडीनं आपण लाकूड तोडतो की नाही तर तोडण्याची क्रिया झाली. मग त्या क्रियेकरिता करण आहे कोण कुऱ्हाड. छेदन रूप क्रिया के प्रति करण रूप जो कुठार है कुऱ्हाड है ताके विषय म्हणजे त्या कुऱ्हाडीच्या ठिकाणी ता प्रमाण के लक्षण की अतिव्याप्ती होती. अतिव्याप्ती होईल म्हणे. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय. ता लक्षण विषय प्रमाण के लक्षण विषय. प्रमाणाच्या लक्षणामध्ये प्रमा य पद कथन कर्या. प्रमा हे पद दिलेलं आहे. प्रमा हे पद दिल्यानंतर प्रमाणाचं लक्षण काय बनलं प्रमाकरणम प्रमाणम. ता कुठार विषय बरोबर त्या कुऱ्हाडीच्या ठिकाणी प्रमा ज्ञान की करणता आहे नाही. तिथं छेदनरूप क्रियेची जरी करणता असली कुऱ्हाडीच्या ठिकाणी तरी प्रमा ज्ञानाची करणता नाही आहे की नाही. ता कुठार विषय प्रमा ज्ञान की करणता आहे नाही. याते म्हणून ता कुठार विषय ता उक्त लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून त्या कुऱ्हाडीच्या ठिकाणी ता उक्त लक्षण की ता म्हणजे त्या उक्त म्हणजे सांगितलेल्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. कोणत्या लक्षणाची क्रमाकरणम प्रमाण. किंवा म्हणे आता असं एक काम करा कुऱ्हाडीवर अतिव्याप्ती होऊ नये एवढाच तुमचा अभिप्राय की नाही. आणि कुऱ्हाडीवर अतिव्याप्ती का होत होती प्रमा हे पद न दिल्यामुळं. मग प्रमा हे पद द्या करण काढून टाका. मग करण पदाची काय गरज आहे कोण म्हणतो पूर्वपक्ष. बरं म्हणजे करून बघूया. मग करण पद काढलं समजा लक्षणातून. मग काय राहील बरं प्रमाणाचं लक्षण प्रमाण आहे की नाही. काय होईल प्रमाण. जी प्रमा आहे तिलाच म्हणावं प्रमाण असा अर्थ निघेल. आणि मग निघू द्या काय अडचण आहे. म्हणजे अडचण फार मोठी आहे. कोणती अडचण आहे सांगतात. किंवा प्रमाकरण प्रमाणम हे झालं प्रमाणाचं लक्षण. कोणतं पद काढलं करण पद काढलं. प्रमाणम इतना मात्रही म्हणजे एवढंच. जो म्हणजे जर ता प्रमाण का लक्षण करते त्या प्रमाणाचं जर लक्षण केलं तर करते तो काय होईल ता लक्षण विषय करते म्हणजे केला असता ता लक्षण विषय करण य पद नाही कथन करते. आणखी स्पष्टीकरण केलं. त्या लक्षणामध्ये कोणतं पद नाही टाकलं करण य पद नाही कथन करते तो तर चक्षु आदि को विषय म्हणजे चक्षुरादी इंद्रियांच्या ठिकाणी ता प्रमाण के लक्षण की अव्याप्ती होती. तर प्रमाणाच्या लक्षणाची काय होईल अव्याप्ती होईल. कोणतं पद काढल्यावर करण पद काढल्यावर कुठं अव्याप्ती होईल चक्षुरादी इंद्रियावर. चक्षुरादी इंद्रियावर अव्याप्ती होईल म्हणजे काय चक्षुरादिका ठिकाणी लक्षण जाणार नाही. कशाचं प्रमाणाचं. कोणतं लक्षण प्रमाण. जे प्रमा आहे त्याला काय म्हणावं प्रमाण. एवढंच लक्षण केलं तर आहे की नाही. म्हणजे कसं काय बरं तर प्रमा शब्दाचा अर्थ काय बरं ज्ञान विशेष.
प्रमा म्हणजे काय? ज्ञान विशेष आहे की नाही? विशिष्ट प्रकारचं ज्ञानच आहे ना प्रमा. मग आता विशिष्ट प्रकारच्या ज्ञानालाच तुम्ही काय म्हणू राहिले? प्रमाण. बरोबर आहे की नाही? म्हणून ध्यान द्या, अनुमिती प्रमेयचं करण कोण आहे बरं? अनुमान. अनुमान म्हणजे काय? व्याप्तीचं ज्ञान किंवा हेतूचं ज्ञान. ते ज्ञानच आहे ना. मग त्याच्यावर तर लक्षण जाईल, कारण ते ज्ञान आहे की नाही? प्रमा आहे ना, ज्ञान आहे. उपमितीचं करण कोण? उपमान. उपमान म्हणजे काय? सादृश्याचं ज्ञान, ज्ञानच ना. म्हणून ते प्रमा आहे, त्याच्यावर लक्षण जाईल. पण चक्षुर लक्षण जाणार नाही, जे की प्रत्यक्ष प्रमाण आहे. चक्षु त्याच्यावर लक्षण जाणार नाही, कारण चक्षु काय आहे? द्रव्य आहे. चक्षु काय आहे? द्रव्य आहे. कसं काय? द्रव्यापासून उत्पन्न झालेला आहे. कोण? चक्षु. कोणत्या द्रव्यापासून उत्पन्न झाला आहे? तेजापासून उत्पन्न झाला आहे. कोण? चक्षु. म्हणून चक्षु सुद्धा काय झाला? द्रव्य आहे की नाही? मग द्रव्य म्हणजे ज्ञान आहे का? नाही, ज्ञान वेगळी गोष्ट आहे. चक्षु हा द्रव्य आहे, ज्ञान नाही, अर्थात प्रमाण नाही. म्हणजेच त्याच्यावर लक्षण जात नाही. प्रमाण असेल तर तुम्ही त्याला प्रमाण म्हणणार ना. चक्षु प्रमा होऊ राहिला का? नाही. का बरं चक्षु प्रमाण नाही? चक्षु हे द्रव्य आहे की नाही? म्हणून ती प्रमाण आहे, म्हणजे ज्ञान विशेष नाही आहे. आणि म्हणून चक्षुवर लक्षण जाणार नाही. म्हणजे लक्षणाची काय झाली? मग अव्याप्ती झाली. लक्षात आलं की नाही? पंक्ती पहा. कथन करते तो चक्षु आधिको विषय ता प्रमाण के लक्षण की अव्याप्ती होती. सापडलं? कस काय बरं सांगतायत? जिस कारण ते, ज्यामुळे की तीन चक्षु आदि कोकू, बरोबर, द्रव्य रूपता होणे ते. चक्षु आदि काय आहे? आदि शब्दाने कोण घ्यायचं? चक्षु आदि. आदि शब्दाने बाकीचे इंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय वगैरे वगैरे. तो तीन चक्षु आदि कोकू द्रव्य रूपता होणे ते द्रव्य स्वरूप असल्यामुळे प्रमा ज्ञान रूपता आहे नाही. प्रमा ज्ञान स्वरूप ते नाही आहे, ज्ञान स्वरूप नाही आहे. कोण? चक्षुरादी आहे की नाही? आणि तुम्ही प्रमाण कुणाला म्हणतात? जे प्रमा आहे त्याला प्रमाण म्हणता. प्रमा आहे म्हणजे ज्ञान विशेष आहे, त्याला तुम्ही प्रमाण म्हणता, आहे की नाही? आणि चक्षुरादी हे तर प्रमा नाही आहे, ज्ञान विशेष नाही आहे, अपितु द्रव्य आहे की नाही? ज्ञान विशेष नाही, प्रमा नाही आहे. आणि म्हणून चक्षुला प्रमाण म्हणता येणार नाही. आणि चक्षुवर जर प्रमाण, चक्षुला जर प्रमाण म्हणता आलं नाही, अर्थात चक्षुवर लक्षण जाणार नाही. म्हणजे काय झाली? अव्याप्ती. जिस कारण ते तीन चक्षु आदि कोकू द्रव्य रूपता होणे ते प्रमा ज्ञान रूपता हे नाही. लागलं? ता अव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय, ता लक्षण विषय प्रमाण के लक्षण विषय, म्हणजे प्रमाणाच्या लक्षणामध्ये करण करण यह पद कथन कया है. सापडलं का? करण हे पद दिलेलं आहे. आणि करण हे पद दिल्यामुळे आता अतिव्याप्ती होणार नाही. तहा लागलं एवढं? सॉरी, करण पद दिल्यामुळे काय होणार नाही? आता अव्याप्ती होणार नाही. कुठं? चक्षुरादी इंद्रियावर. बरोबर. आता करण पद दिलं लक्षणामध्ये, तर लक्षण काय बनलं? बोला. प्रमाकरणम. प्रमेयचं जे करण त्याला म्हणायचं काय? प्रमाण. बरोबर आहे. दोन्ही पदाचं प्रयोजन झालं, प्रमा पदाचं पण, करण पदाचं पण. ठीक आहे. बघा, एवढ्या बारकाईने तुम्हाला कुठं सांगितलेलं नाही या ग्रंथामध्ये, आहे की नाही? किती सूक्ष्म विचार आहे, पण चिंतन केलं पाहिजे. चला पुढे. आता करण काय आहे बरं? प्रमेयच्या करणाला प्रमाण म्हणावं, पण करण काय आहे? करणच आम्हाला माहित नाही. करण म्हणजे काय? तर आम्हाला कसं काय कळणार मग? प्रमेयच्या अमुक अमुक करण आहे आणि त्याला प्रमाण म्हणतात म्हणून करणच माहित नाही. मग करणाची व्याख्या देऊ राहिले कोण? ग्रंथकार. पंक्ती पहा. तहा जिस कारण के प्रवृत्त हुए कार्य की उत्पत्ति विषय विलंब नहीं होवे है, सो कारण करण कहा जावे है. ठीक आहे जी, म्हणलेलंच आहे ना, साधकतमम करण. कार्य सिद्ध होण्याकरिता अत्यंत जवळचं जे आहे, अत्यंत साधक जे आहे, त्याला काय म्हणतात? करण. तीच परिभाषा येत आहे बघा.
जिस कारण के प्रवृत्त होते, कोणतंही कार्य उत्पन्न होण्याकरिता, ध्यान द्या, कोणतंही कार्य उत्पन्न होण्याकरिता अनेक कारणं असतात, पण त्या अनेक कारणापैकी असं एक कारण शोधा की जे प्रवृत्त झाला असता तुरंत कार्य उत्पन्न होतं, कार्य उत्पन्न व्हायला विलंब लागत नाही, असं जे कारण असेल त्याला आम्ही म्हणतो कारण. त्याला काय म्हणायचं? कारण. जिस कारण के प्रवृत्त हुए, जे कारण, अनेक कारणापैकी जे कारण प्रवृत्त हुए, प्रवृत्त झाला असता कार्य की उत्पत्ती विषय, कार्याची उत्पत्ती होण्यामध्ये विलंब नाही होवे, उशीर लागत नाही, सो कारण करण कया जावे, त्या कारणाला म्हटल्या जातं काय? करण कया जावे इथे. अब लागलं नाही एवढं. अब ता जीवाश्रित प्रमा का विभाग वर्णन करे. आता विषय बदलला. तर करण कळालं ना, मग लक्षण बनलं आता प्रमाणाचं. काय? प्रमाकरणम प्रमाणम. प्रमा, जसं उदाहरण प्रमा अयम घटः इत्याकारक प्रमाज्ञान, त्याचं करण कोण? चक्षुरिंद्रिय आहे. कारण चक्षुरिंद्रिय प्रवृत्त झाला असता अयम घट इत्याकारक प्रमारूप कार्य उत्पन्न होण्याकरिता विलंब लागत नाही. आणि म्हणून असं जे कारण की जे प्रवृत्त झालं असतं विलंब लागत नाही, असं कारण कोण आहे इथं? चक्षुरिंद्रिय. म्हणून चक्षुरिंद्रिय प्रत्यक्ष प्रमाजी अयम घट इत्याकारक तिच्याकरिता काय ठरला? चक्षु करण. आणि म्हणून करण आहे म्हणून काय आहे? तो चक्षु प्रमाण आहे. कारण जे करण, प्रमेचं जे करण, त्यालाच म्हटलं गेलं काय? प्रमाण. लागला अर्थ? हा. घट उत्पन्न होण्याकरिता अनेक कारण आहेत, दंड, चक्र, कुलाल आदी आदी करके. ठीक आहे. पण अनेक कारणापैकी असं एक कोणतं कारण आहे की जे झालं असता कार्य उत्पन्न होण्याकरिता, घट उत्पन्न होण्याकरिता विलंब लागत नाही. असं जे कारण असेल त्याला आम्ही म्हणू काय? करण. काय म्हणू जी? करण. लागला अर्थ? काय आहे बरं असं? कार्य इथं घट, अयम घट हे ज्ञान नाही, चक्षुकरण सांगायला. उदाहरण घेतलंय घट, जाऊ द्या घटाला सोडून द्या, पट घ्या, पट. आता कळलं की नाही? हा, तर पट उत्पन्न होण्याकरिता आहे की नाही अनेक कारण आहेत. त्यापैकी कोणतं असं कारण आहे की जे उत्पन्न होण्याकरिता काय लागत नाही? म्हणजे असं कोणतं कारण आहे की जे प्रवृत्त झाला असता कार्य उत्पन्न होण्याकरिता विलंब लागत नाही? कोण आहे? तंतू. आहे की नाही? तंतू प्रवृत्त झाले पट निर्माण करण्याकरिता तर विलंब लागतो का? नाही, लगेच पट तयार होतो. म्हणून पटासाठी करण कोण? तंतू. घटासाठी करण कोण? कपाल. कोण आहे? कपाल. कळलं की नाही? किंवा कपालद्वयाचा संयोग. कळलं की नाही? संयोग झाला दोन कपालाचा, लगेच तयार झाला कोण? घट वगैरे. चला झालं इथपर्यंत. आता अब ता जीवाश्रित प्रमा का विभाग वर्णन करे. यद्यपि खरं पाहिलं तर जीवाश्रित प्रमेचं लक्षण केल्यानंतर, त्याचं पदकृत्य सांगितल्यानंतर लगेच जीवाश्रित प्रमेचा भेद करायला पाहिजे होता, परंतु तिथं प्रसंग प्राप्त होता म्हणून लगेच चालू मध्ये सूचिकटाह न्यायाने काय केलं? प्रमाणाचं लक्षणही सांगून टाकलं. प्रमेचं जे करण त्याला म्हणायचं प्रमाण. आता प्रमाणाचं लक्षण सांगून झालं, मग आता पुन्हा मूळ मुद्द्यावर येतात. मूळ मुद्दा काय चालू होता? जीवाश्रित प्रमा. आहे की नाही? प्रमेचे दोन प्रकार आहे की नाही? ईश्वराश्रित प्रमेचं विवेचन झालं होतं अगोदरच, जीवाश्रित प्रमेचं लक्षण केलं होतं, पण तिची भेद करायला पाहिजे होते, पण मध्येच सांगितलं काय? प्रमाण. आता पुन्हा मूळ मुद्द्यावर आले काय? की त्या जीवाश्रित प्रमेचे काय करायचे? भेद. काय? भेद. भेद म्हणजेच विभाग. है कि नहीं? अब ता जीवाश्रित प्रमा का विभाग वर्णन करे है. तहा सा जीवाश्रित प्रमा पारमार्थिकी व्यवहारिकी इस भेद करके दो प्रकार की होवे. सापडलं? जीवाश्रित प्रमेचे दोन भेद. एक पारमार्थिकी जीवाश्रित प्रमा, दुसरी व्यवहारिकी जीवाश्रित प्रमा. लागलं की नाही? चला मग म्हणे का हो? पारमार्थिकी जीवाश्रित प्रमा कोण आहे सांगा? सांगतात तहा. तहा म्हणजे त्या दोन प्रमेमध्ये
अधिकारी पुरुष को तत्वमसी अधिक वाक्य जन्य जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार की प्रमा है सो पारमार्थिकी कही जावे. पारमार्थिकी प्रमा. बघा, अधिकारी पुरुष को, कुणालाही तत्वमसी अधिक महावाक्य ऐकलं म्हणजे कुणालाही ब्रह्मबोध उत्पन्न होईल असं नाही आहे. त्याला कोण असावा लागतो? अधिकारी पुरुष असावा लागतो. अधिकारी पुरुष म्हणजे साधन चतुष्टय संपन्न. तर अधिकारी पुरुष को तत्वमसी अधिक वाक्यजन्य, तत्वमसी अधिक वाक्य ऐकलं आणि ते वाक्य ऐकल्याबरोबर त्याच्यापासून, त्या वाक्य ऐकण्यापासून उत्पन्न होतो बोध अधिकारी पुरुषाच्या ठिकाणी. कोणता बोध? की जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार की प्रमा, हा बोध. तत्वमसी महावाक्य ऐकलं, अधिकारी पुरुष आहे आणि ऐकल्यानंतर त्याचा विचार केला आणि त्या अधिकारी पुरुषाच्या चित्तामध्ये एक प्रमा उत्पन्न झाली, एक वृत्ती उत्पन्न झाली. कोणती वृत्ती? अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि ही वृत्ती प्रमावृत्ती आहे. बरोबर? प्रमावृत्ती आहे की नाही? काय आहे ती? प्रमावृत्ती आहे. पण ती प्रमावृत्ती कोणती आहे? पारमार्थिकी प्रमावृत्ती आहे. जीवाश्रित आहे, बरोबर, पण कोणती? पारमार्थिकी. तर अधिकारी पुरुष को तत्वमसी अधिक वाक्यजन्य जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार की प्रमा है सो पारमार्थिकी कही जावे है. लागला अर्थ पुढे. सो पारमार्थिकी प्रमा पूर्व निरूपण करे है. माग त्या पारमार्थिक प्रमेचं निरूपण केलं आहे. अर्थात लक्षण समन्वय केला होता ना अहम ब्रह्मास्मि वृत्तीच्या ठिकाणी, है की नाही? निरूपण केलं आहे. सो पारमार्थिकी प्रमा पूर्व निरूपण करे है. तथा आगे शाब्दिक प्रमा के निरूपण विषय निरूपण करेंगे. मागेही सांगितलं, पुढे शाब्दिक प्रमेचं जेव्हा आम्ही निरूपण करू ना तिथं सुद्धा या पारमार्थिक प्रमेचं निरूपण करणार आहोत. और मग आता ठीक आहे म्हणे. तर एक झाली पारमार्थिक प्रमा, दुसरी कोणती आहे? व्यवहारिकी. तिचा विचार करतात आता. और घटपटादी रूप प्रपंच को विषय करणे हारी जो अयम घट अयम पट इत्यादि प्रमा है सो व्यवहारिकी प्रमा कही जावे है. सापडलं का? घट पट वगैरे जे प्रपंच आहे, प्रपंचाच्या वस्तू आहेत, त्या प्रपंचातल्या वस्तू घटपटाधिक त्यांना विषय करणारी जी अंतकरणाची वृत्ती. उदाहरण अयम घट, अंतकरणाचीच वृत्ती आहे आणि त्या वृत्तीचा विषय कोण झाला? घट. अयम पट या वृत्तीचा विषय कोण? पट आहे. बरोबर आहे की नाही? घटपटादि रूप प्रपंच को विषय करणे हारी जो अयम घट अयम पट इत्यादि प्रमा है सो व्यवहारिकी प्रमा कही जावे. ही जी प्रमा कोणती प्रमा? व्यवहारिकी प्रमा आहे की नाही? ज्या प्रमेचा विषय व्यवहार आहे, घटपट वगैरे, तिला म्हणायचं व्यवहारिकी प्रमा. आणि ज्या प्रमेचा विषय अखंड एक रस ब्रह्मतत्व आहे ती झाली पारमार्थिकी प्रमा. और सो व्यवहारिकी प्रमा भी. आता ते व्यवहारिकी प्रमेचे अनेक भेद आहेत, 6. कोण कोण? और सो व्यवहारिकी प्रमा भी प्रत्यक्ष, अनुमिति, उपमिति, शाब्द, अर्थापत्ति, अभाव प्रमा इस भेद करके 6 प्रकार की होवे है. व्यवहारिकी प्रमेचे किती भेद झाले? 6. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमिति, उपमिति, शाब्द, अर्थापत्ति, अभाव. बरोबर. आता थोडस पूर्वानुसंधान. मुख्य वृत्तीचे 2 भेद, 2 प्रकार, 2 विभाग. कोण कोण? प्रमा, अप्रमा. त्या प्रमेचे पुन्हा 2 भेद. कोण कोण? ईश्वराश्रया प्रमा, जीवाश्रया प्रमा. त्या जीवाश्रया प्रमेचे पुन्हा 2 भेद. पारमार्थिकी जीवाश्रया प्रमा, व्यवहारिकी जीवाश्रया प्रमा. बरोबर. आता ती व्यवहारिकी जी प्रमा आहे जीवाश्रया, तिचे पुन्हा किती भेद? 6 भेद. बरोबर. असा नकाशा काढून ठेवायचा. इस भेद करके 6 प्रकार की होवे है. और ता प्रमा के 6 प्रकार के भेद करके ता प्रमा का करण रूप प्रमाण भी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ति, अनुपलब्धि इन भेद करके 6 प्रकार काही होवे है. बरोबर. आता व्यवहारिकी प्रमा 6 प्रकारची आहे आणि म्हणून तिचे करण स्वरूप प्रमाण सुद्धा किती होतील? 6. तेच दिले इथं. और ता प्रमा के, त्या 6 प्रकारच्या प्रमेचे 6 प्रकार के भेद करके, 6 प्रकारची व्यवहारिक प्रमा आहे की नाही,
आणि त्या भेदामुळे ताप्रमाका करण रूप प्रमाण, त्या सहा प्रमेयचं करण स्वरूप जे प्रमाण ते सुद्धा किती प्रकारचं असेल? सहा. ताप्रमाका करण रूप प्रमाण भी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी इन भेद करके षट प्रकार काही होवे लागलं. हे सहा प्रमाणाचे नाव आहे आणि वरचे सहा प्रमेयचे नाव आहे. मग समजा तुम्हाला विचारलं का हो काय सहा प्रमा कोणकोणते आहे सांगा, तर काय बोलणार? प्रत्यक्ष, अनुमिती, अनुमान नाही. बघा इथं चुकलं आहे की नाही. प्रमा म्हटलंय तर प्रमा म्हटलं तर तेच नाव आले पाहिजे. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द, अर्थापत्ती, अभाव. आणि सहा प्रमाण कोणते असं म्हटलं तर प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी. बरोबर आहे की नाही? फरक आहे नावामध्ये. दोन ठिकाणी मात्र समानता आहे. प्रत्यक्ष प्रमा, प्रत्यक्ष प्रमाण. अर्थापत्ती प्रमा, अर्थापत्ती प्रमाण. या दोन सारखंच आहे. प्रमेयचं आणि प्रमाणाचं नाव सारखंच आहे, पण बाकीच्या चार ठिकाणी बदल आहे. तिकडं अनुमिती, इकडं अनुमान. तिकडं उपमिती, इकडं उपमान. तिकडं शाब्द, इकडं शब्द. तिकडं अभाव, इकडं अनुपलब्धी. ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं? चला. इन भेद करके षट प्रकार का योग है. अब 3 षट प्रमाओं विषय प्रथम प्रत्यक्ष प्रमा का निरूपण करे है. सापडलं? आता या सहा प्रमेयपैकी व्यवहारिकी जी सहा प्रमा आहे तिच्यापैकी पहिली कोणती? प्रत्यक्ष प्रमा. आता त्या प्रत्यक्ष प्रमेयचं काय करतात? निरूपण करतात. बरोबर आहे ना? परंतु याचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य